ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं भारतानं ठणकावून सांगितलं। दहशतवादाचं कंबरडं मोडल्याशिवाय भारत शांत बसणार नाही। मात्र संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कारवाईला पुन्हा एकदा अपयश येताना दिसतंय। बंदी असलेल्या दहशतवादी संघटना नाव बदलून दहशतवादी कारवाया करतायत। पाहूयात। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं अपयश पुन्हा एकदा समोर आलंय। भारतावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर बंदी घालूनही त्याच संघटना नव्या नावानं पुन्हा एकदा उभ्या राहत आहेत। सध्या भारतानं द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेवर संयुक्त राष्ट्राच्या बंदीची मागणी केली। मात्र हे सर्व पुन्हा त्याच जुन्या चक्राचा भाग ठरतंय। भारतानं 2008 मध्ये मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात लॉबिंग करून लष्कर-ए-तोयबावर बंदी आणली। त्यानंतर तीच संघटना नव्या नावानं जमात-उद-दावा म्हणून पुढे आली। काही वर्षातच त्यावरही संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली, पण तिथेच साखळी थांबली नाही। आता लष्कर-ए-तोयबाच्या नेतृत्वाखालीच निर्माण झालेली TRF भारताच्या सुरक्षेसाठी नवी डोकेदुखी बनली आहे। लष्कर-ए-तोयबा ही मूळ संघटना, त्याचं नवीन नाव जमात-उद-दावा तर पुढची फ्रंट TRF आहे। जैश-ए-मोहम्मद ही मूळ संघटना आहे, तर त्याचं नवं नाव तेहरीक-उल-मुजाहिद्दीन असं आहे, तर त्याची पुढची फ्रंट गजवा-ए-हिंद या नावानं सक्रिय आहे। हरकत-उल-मुजाहिद्दीन ही मूळ संघटना, तर त्याचं नवीन नाव आणि पुढची फ्रंट म्हणून अल-उमर मुजाहिद्दीन काम करते। युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल त्याचबरोबर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आणि आर्थिक निर्बंधामधून एक प्रकारे आपली सुटका करून घेण्यासाठी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना या नेहमीच आपलं नाव बदलण्याचा सपाटा लावत असतात। लष्कर-ए-तैयबावर ज्यावेळेस फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून कारवाई होण्यासाठी सुरुवात झाली, त्याचबरोबर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची त्यावर वाकडी नजर त्या ठिकाणी पडली, त्यावेळेस लष्कर-ए-तैयबानं आपलं नाव बदललं आणि JUD म्हणजेच जमात-उद-दावा या नावानं आपलं काम त्या ठिकाणी सुरू केलं। नाव जरी बदललं असलं तरी त्यांचा मूलभूत ढाचा हा तोच राहतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून डोनेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून सपोर्ट मिळवण्यासाठी या मूळ ढाच्याच्या आधारावर नाव बदललेल्या या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारत विरोधी दहशतवादी कारवायांमध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व्ह होत असतात। या सर्व संघटनांवर संयुक्त राष्ट्रांकडनं बंदी आहे, पण त्या पुन्हा एकदा नव्या रूपात उभ्या राहिल्यात। संयुक्त राष्ट्रांनी घातलेली बंदी केवळ नावापुरतीच असल्याचं समोर आलंय। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार या संघटनांवर बंदी घालण्यात आली, तरीही दहशतवादी हल्ले सुरूच आहेत। नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर लष्कर-ए-तोयबानं हल्ला केला। जानेवारी 2016 ला पठाणकोटवर जैश-ए-मोहम्मदनं हल्ला केला। जैश-ए-मोहम्मद कडून सप्टेंबर 2016 ला उरी इथं हल्ला करण्यात आला। जैश-ए-मोहम्मदनं फेब्रुवारी 2019 ला पुलवामा इथं हल्ला केला आणि 2020 नंतर TRF मार्फत काश्मीरमध्ये हल्ले सुरू आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर TRF म्हणजेच द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पत्करली आणि आता TRFच्या विरुद्ध भारतानं जोरदार मोहीम उघडल्यामुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल 1267 सँक्शन कमिटीच्या माध्यमातून TRF वर बंदी घालण्यासाठी भारत प्रयत्नरत असताना पुन्हा एकदा तोच फंडा पाकिस्तान वापरताना दिसतोय। या दहशतवादी संघटनेचं आता नाव बदललं जाईल आणि पुन्हा एकदा बदललेल्या नावासहित ही TRF भारत विरोधी दहशतवादी कारवायांसाठी पुन्हा तयार होईल। भारतानं सातत्यानं TRF वर बंदी आणण्यासाठी पुरावे आणि माहिती संयुक्त राष्ट्रांना दिली आहे। मात्र ही प्रक्रिया खूपच धीम्या गतीनं चालते आणि या संघटना नाव बदलून दहशतवादी कारवाया सुरूच ठेवतायत। संयुक्त राष्ट्रांच्या बंद्यांमुळे जर बदल घडत नसेल तर ती व्यवस्था सुधारण्याची वेळ आली आहे। नुसतं नावापुरती बंदी नाही तर कठोर अंमलबजावणी, निधी थांबवणे आणि स्रोत बंद करणे हेच सगळे खरे उपाय आहेत। नाहीतर TRF नंतर अजून एक दुसरा नाव येईल, मात्र धोका तसाच राहील। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट लेखराज बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।